TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. हाथ में अभी भी 2 ओवर का खेल बाकी है। अगली गेंद अच्छी गेंद, बहुत ही सुंदर, किसान है, क्लासिकल खेलते हैं, शानदार बल्लेबाजी। साहिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, चेंडूला खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालंय आणि याच दरम्यान हा झेल सुटलाय। झेल सुटल्यामुळे धावा किती मिळताय तर पंचांचा इशारा आलाय, 4 धावा सांगता येणार नाही। क्रॉस झालाय, क्रॅकिंग स्ट्रोक, गोइंग ऑन, 6 रन देत आहेत। या षटकाचा पुढचा चेंडू कोलरडाचा चेंडू खोदून काढलाय, नो चेंडूचा सुद्धा इशारा आलाय आणि लॉंग ऑफच्या वरून चेंडू निघून गेलाय। या समोर जातोय स्फोटक फलंदाज किसन उर्फ बन्सी। किसन देवेंद्र आणि या चेंडूला लेट कटचा फटका बघायला मिळाला, मिस टायमिंग झाले, चेंडूला खेळायचा होता ऑन साइडला, चेंडू गेलाय ऑफच्या दिशेने, शॉर्ट गली क्षेत्रामध्ये 2 धावा तोडण्याची संधी होती आणि या 2 धावण्याची धावसंख्येत लक्ष समोर आपण पाहतोय, लेफ्ट आर्म अराउंड विकेट। यावेळेला करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू यावेळेला निघून जातोय ताडमॅनच्या रिझर्व मध्ये। 1 धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावसाठी पलटला जातोय, तत्पूर्वी 2 धावा सहजगत्या खेळपट्टीवर निघून येत आहेत। 2 धावांची बेहतरीन खेले हैं किसन, लेफ्ट आर्म अराउंड विकेट। ये गेम अच्छी गेंद ऑन साइड पर खेलते खूबसूरती के साथ गेंद मिड विकेट क्षेत्र की तरफ जाते हुए फील्डर मौजूद, बेस फील्ड करते हुए और दूसरा रन लेने का कोई प्रयास नहीं। तसा पोस्टमैन गोलंदाज तयार, अनिकेत राइट आर्म ओव्हर द विकेटचा मारा, मधल्या यष्टीवरचा चेंडू, चेंडूला लॉंग ऑफ पट्ट्याबाहेर टोलावला जातोय। वाईड या षटकातील आता शेवटचा चेंडू, अकुटापदा चेंडू वेट केलंय, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोळावलंय, क्षेत्ररक्षकाने आशीर्वाद दिलाय आणि हा आशीर्वाद 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर नेमका किती धावांचा आहे? 6 धावांचा। म्हणजे अच्छी गेंदबाजी हो रही है प्रीतम द्वारा, क्या कहना चाहेंगे आप? अगली गेंद इस वक्त तो ऑन द राइज खेल दिया गेंद को, और फिर गेंद के ऊपर हॉप वाली के लेके लॉफ्टेड ड्राइव 6 रन। कसे खेळतायत तो खेळ आपल्या डोळ्यांसमोर येऊ लागलाय। पुढचा चेंडू उजव्या यष्टीवरचा चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न केलाय, मिड विकेट पट्ट्याच्या दिशेने, क्षेत्ररक्षकाला संधी होती मात्र त्याला वेळ मिळाला नाही क्षेत्ररक्षण करण्यासाठी। 56 झालेत। नक्कीच 3 चेंडूचा खेळ झालाय, 56 धावा, जी मात्र धावांची गती होती ती यायला होती ती येताना आपण पाहतोय। यावेळेला करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न केला जातो। इंडिया दॅट वाज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक। किसन देवेंद्र, सलीम टू किसन, बघूया सलीमचा वेगवान चेंडू आणि किसनच्या बॅटमॅन मिस टायमिंग होतो। किसन याचा सुद्धा टायमिंग अजून होत नाहीये, त्यावर 1 धाव मिळेल, दुसऱ्या धावेकरता वेगाने पुढे सरसावला, दुसऱ्या धावेकरता वेगाने पुढे सरकताना 2 धावा सहज ज्याचा तो सलीम आपल्या बॉलिंग मार्कवर आपल्या वैयक्तिक षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक येईल, फलंदाज किसन देवेंद्र काटा, सलीम टू किसन। हा चेंडू मात्र किसनच्या बॅटमॅन प्रतिफटका, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या वर षटक काय, निश्चितच 1-2 चौकार झाले तर चांगला टार्गेट इथे ठेवता येईल। पुढचा चेंडू पुन्हा एकदा सलीम टू किसन, हा चेंडू पुन्हा एकदा किसन, खूप महत्वाचा आहे कारण या सामन्याला वेगळं रहस्य आहे। यावेळी मात्र एक चांगल्या पद्धतीचा चेंडू, हा प्रतिमाचा फटका, क्लासिक स्ट्रोक, किसन देवेंद्र याचा चेंडू सीमारेषेचा वेग घेतोय आणि जवळजवळ सीमारेषे पार निघून जातोय। पुन्हा एकदा पंच इशारा करताय, चौकाराचा 4 धावांचा क्लास आहे, तो धावा एकवटू शकतो आणि सलीमच्या षटकात पुन्हा एकदा किसन आला आणि ती त्यांनी सिद्ध करून दाखवला। सलीमचा पुढचा चेंडू किसन करता आणि यावेळी नोचा इशारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल। षटकार 9+1